काही लोक म्हणतात भारतीय स्टॉक मार्केट 100% फ्रॉड आणि मॅनिपुलेटेड आहे. खरंच का? चला आज या मुद्द्यांवर सविस्तर बोलूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका प्रेक्षकाच्या कमेंटवरून चर्चा करणार आहोत. स्टॉक मार्केटमध्ये छोटे गुंतवणूकदार कायम लॉसमध्येच जातात कारण हे सगळं सिस्टीम फ्रॉड आहे. मुद्दा 1. ऑपरेटर FII-DII ब्रोकर मॅनिप्युलेशन. हे खरं आहे की मोठे खेळाडू म्हणजेच FII-DII आणि काही ब्रोकर्सकडे मार्केट हलवण्याची ताकद असते. पण त्याचा अर्थ सगळं 100% फ्रॉड असं नाही. नियम आणि रेग्युलेशन्स असतात. सेबी सारख्या संस्था हे बघत असतात आणि ते अनियमित व्यवहारांवर लक्ष ठेवून दंडही आकारतात. मुद्दा 2. ट्रेडिंग सॉफ्टवेअरमुळे लॉस. सॉफ्टवेअर तुम्हाला लॉस देत नाही. ते फक्त एक साधन आहे. खरा प्रश्न आहे अनुभव, योग्य स्ट्रॅटेजी आणि रिस्क मॅनेजमेंटचा अभाव. मुद्दा 3. प्री मार्केट ओपनिंग बरोबर फ्रॉड. प्री मार्केट ही सिस्टीम जगभरात आहे. यात गुंतवणूकदारांना मोठ्या घोषणांनंतर भाव ठरवायला मदत होते. यात फसवणूक नसून पारदर्शकता वाढवण्याचा उद्देश आहे. मुद्दा 4. ते 93% ट्रेडर लॉसमध्ये का? हे खरं आहे कारण बहुतांश लोक योग्य माहिती, स्ट्रॅटेजी आणि डिसिप्लिन शिवाय ट्रेडिंग करतात. गॅम्बलिंग, जुगार पद्धतीने ट्रेड केल्यावर नफा मिळणे अवघड आहे. मार्केट एक बिझनेस आहे, जुगार नाही. मुद्दा 5. फेक अँड लेट NSE डेटा. डेटामध्ये कधी तांत्रिक अडचणी येऊ शकतात, पण त्याला फेक म्हणणं चुकीचं आहे. बहुतेक वेळा लाईव्ह डेटा प्रॉपर येतो. तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मची स्पीड तपासा. मुद्दा 6. न्यूज आणि प्रॉफिट इंजिन मॅनिप्युलेशन. हो, न्यूज चॅनल्सवर काही वेळा ओव्हरहायप किंवा निगेटिव्हिटी दाखवली जाते. त्यामुळे ब्लाइंडली न्यूज फॉलो करणं धोकादायक आहे. स्वतः रिसर्च करणं आवश्यक आहे. मुद्दा 7. छोटे ट्रेडर बरोबर लिक्विडिटी. हो, छोटे ट्रेडर्स लिक्विडिटी पुरवतात. पण त्याचा फायदा मोठे खेळाडू घेतात, हेही खरं आहे. म्हणून लहान गुंतवणूकदारांनी लॉंग टर्म गुंतवणूक आणि स्मार्ट ट्रेडिंग करायला हवं. मुद्दा 8. इंडियन स्टॉक मार्केट 100% फ्रॉड. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. मार्केट फ्रॉड असतं तर लाखो गुंतवणूकदार करोडपती झाले नसते. वॉरेन बफे, राकेश झुंझुनवाला सारख्या लोकांनी याच मार्केटमधून वैध मार्गाने संपत्ती निर्माण केली आहे. ज्ञान आणि शिस्त असेल तर मार्केट फ्रॉड नाही. मित्रांनो, मार्केट हे एक साधन आहे ज्याचा वापर शहाणपणाने केला तर नक्की नफा मिळतो. पण योग्य ज्ञान, संयम आणि रिस्क मॅनेजमेंट शिवाय हे धोकादायक ठरू शकतं. फ्रॉड सिस्टीम मध्ये नसतो, तो तुमच्या अपुऱ्या ज्ञानात असू शकतो. कॉल टू ऍक्शन, आपलं मत काय आहे? खरंच मार्केट फ्रॉड आहे असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.